गुड मॉर्निंग मित्रांनो, मी ऋषिकेश स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन मोटो ब्लॉगमध्ये. पाठीमागच्या 2 ब्लॉगला तुमच्याकडून मला चांगला प्रतिसाद मिळाला. मला वाटलं नव्हतं ब्लॉगला एवढे चांगले व्ह्यूज येतील. त्यासाठी मी तुम्हाला मनापासून थँक्यू बोलतो. तर आज आपण जात आहोत एका प्राचीन मंदिराला भेट देण्यासाठी. साधारणतः ते मंदिर 900 ते 1000 वर्षापूर्वीचं आहे. तर अशापेक्षा प्रतिक्रिया आजचाही ब्लॉग तुम्हाला आवडेल. प्रत्येक राईडला आपल्याला जसा लेट होतो तसा यासुद्धा राईडला आपल्याला लेट झालेला आहे. आपल्याला सनराईजच्या अगोदर तिथं पोहोचायचं आहे. जवळपास तिथून ते लोकेशन 40 ते 44 किलोमीटर आहे. तर जरासुद्धा आता टाईम न वेस्ट घालवता आपण पटकन निघू आणि बाकीची चर्चा आपण बाईकवरती करू. चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करू. काय सांगू मित्रांनो तुम्हाला माझी फजिती. माईक डिस्कनेक्ट होता यार पूर्णपणे. सगळं बोललेलं वाऱ्यात गेलं. आई चालली 2-3 दिवसात. तर तिची आई म्हणे की हा लास्ट वीकेंड आहे, घरी थांबतो. चला हो. बाय बाय. अरे तुला रूट माहिती आहे का? रूट माहिती आहे का तुला? तू गेला होता का अगोदर कधी? मी या रूटने नाही गेलो. नाही का? मी पण मॅपवर लावलंय. ठीक आहे ना. चला तसं जाऊ मग. पण मला लक्षातच नाही. मी तुम्हाला हिंदवडी चौकात बोललो, तिकडून असं आलो. अरे हो. चलो. तर मित्रांनो हा आहे कौस्तुभ. जसं की तुम्हाला पाठीमागं सांगितलं मी, आमची ओळख शिवनेरी किल्ल्यावरती झाली होती. पण माईक कनेक्ट नसल्यामुळे मला माहीत नाही तुम्हाला आवाज आला का नाही. ते आलाच नसेल आवाज. हे बघा. हां, मी तुम्हाला सांगत होतो शॅडोबद्दल. 6 महिन्याची पोरगी आहे असं वाटतंय. त्यांनी बोलत आहेत की 3 महिन्याचे, पण मला वाटत नाही ती 3 महिन्याची, 4 महिन्याची. आता आणून एक तिला जवळपास महिना झालं. लास्ट राईडलाच तिला सोबत घेऊन यायचं होतं, पण तिला सोबत घेऊन येण्यासाठी आपल्याकडे बॅग नव्हती. त्याच्यामुळं म्हटलं कशाला उभं वाऱ्याचं वगैरे तिला त्रास. आणखीन लहानपण आहे, जरा मोठी होऊ द्यावं मग तिला राईडवरती घेऊन जायला बरं. वस्तू एकटाच आले. त्याच्यासोबत कोणतरी येणार होतं, पण मी तो बोलला की त्याची कोणतरी घरची फॅमिली वगैरे आली आहे इकडं स्वतः, त्यामुळे पॉसिबल झालं नाही यायला. काही बात नाही. पण भाई एकटा आला आहे तो. नाहीतर कसं होतं मोस्टली, जर समज 2-3 प्लॅन केले यायचा आणि एखादं जर कॅन्सल केला तर दुसरे दोघं पण प्लॅन कॅन्सल करतात. अरे यार ठीक आहे, त्यांना नाही तर आपण पण नाही जायला, असं होते. पण यानं तसं नाही केलं. भाई अकेले चलो लेकिन घुमना आहे. आपण लास्ट टाईम तिकोना फोर्टला गेलो होतो ना, त्यावेळेससुद्धा हाच रूट होता. आता हे माहीत नाही कुठंपर्यंत सेमच रूट असणार आहे. तर आम्ही याच्यापेक्षासुद्धा लेट चालवत होतो, कारण की आम्ही या रूटला होतो ना तेव्हा इथं उजेड पडला होता. सूर्य जरासा बाहेर आला होता, एवढा अंधार नव्हता. म्हणजे आम्ही थोडंसं गेल्या वेळेसपेक्षा लवकरच आहे असं म्हणता येईल. चांगलीच थंडी वाजायला यार. एकतर मला थंडी सहन होत नाही अजिबात. नाही रे बा, पाऊस चलल, ऊन चलल, पण थंडी अजिबात नाही. माझ्या बॅग आहे ते, तिचा काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, तिरपीच बसते पाठीवरती. मी बघितलं असेल आता वैशालीच्या पाठीवर. ॲक्च्युली ती बॅग मी तिच्याकडे याच्यासाठी दिली की तिचं काय एवढं सामान नव्हतं आणि माझे थोडी कॅप वगैरे होती. नंतर पाणी बॉटल घेतली होती मी. तर मला 2 बॅगा घ्यावं लागल्या. दुसरी बॅग ती सामानाची आहे आणि जी मेन बॅग आहे आपल्याकडे आपल्या पाठीवर आहे त्याच्यामध्ये शॅडो. इंट्रोड्यूस करून देतो मी तुम्हाला. फार अशी एकदम तुम्हाला काय सांगू, तिचं एवढं काय म्हणते ती कॅट रील्स येतात ना कॅटची मूड स्विंगचे ही आहे ती आहे. मला आधी वाटत होतं अरे काय आहे, पण रिअल खरंच आहे. एकदमच झोपी जाते, एकदम प्रोॲक्टिव्ह होते. एकदम खेळणं येऊन हाताला काय पकडते. बापरे काय होतंय म्हटलं हिला मध्येच.
पाठीमागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही हा रस्ता बघितला असेल. थोडा उजेड होता लास्ट टाईमला आलो होतो तेव्हा. आता जर आपण लवकर निघालो आहे. दोघांचं पण जवळपास सेमच आहे अंतर. ते पण बहुतेक आताच होता काहीतरी त्रिकोणा किल्ला रूमपासून एक 40-42 किलोमीटर. पावना लेकमध्ये आहे म्हणे मंदिर. जवळपास वर्षातून फक्त 2 ते 3 महिनेच या मंदिराचं दर्शन घ्यायला भेटतं. बाकीचे 8-9 महिने मंदिर पूर्ण पाण्यात बुडलेलं असते. त्यामुळं जर तुम्हाला या मंदिराचं दर्शन घ्यायचं असेल, व्हिजिट करायचं असेल, एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यात, जून पण पाऊस चालू व्हायच्या अगोदर जर जूनमध्ये पाऊस सुरू झाला लवकर तर मग ते पण पॉसिबल नाही. मार्च एंड, एप्रिल आणि मे परफेक्ट. मला हेच कळत नाही एवढे कुत्र. हो भालू कसलं कुत्रं होतं ते टपशाड. अरे बापरे, तिकडं टपशाड. ह्याला किती खरूच झाला होता या कुत्र्याला. बाल पिल्लू अवघड आहे रे बाबा. इथून आता आपल्याला राईड घ्यायचा आहे. मला तर वाटतंय सेम लास्ट टाईमला जो रूट होता ना तोच रूट आहे. जिथे कोणाला गेलो होतो ना आम्ही याच रूटने गेलो होतो. आणि त्याच्या पुढंच पावना लेक होता. मला तर वाटते ना शेवटपर्यंत सेमच रूट आहे, काहीच बदल नाही. बापरे, मला वाटत होतं थोडंसं. म्हणजे मी पूर्ण रूट चेक केला नाही, पण असं वाटायला लागलं होतं की यार पवना लेक तर ते कोणाच्या पुढेच बोर्ड दिसत होता पवना लेककडे म्हणून. चला असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. रस्ता खूप मस्त आहे, बोर नाही होणार तुम्हाला या रोडला. बघा अशी असायला पाहिजे मॉर्निंग. किती मस्त पक्षी बिक्षी ओरडायला लागली तिथं. आणि पुण्यामध्ये हे असे हॉर्न वाजायला चालू होते की आपोआपच डोळे उघडतात. कसा सीन दिसायला लागलाय बापरे. पावसाळ्यात काय दिसत असेल इथं, नुसती ग्रीनरी. हिरवळच हिरवळ. किती वेळ दाखवते आणखीन इथून 16 किलोमीटर, 25 मिनिटाचा रस्ता. 6:25 झालेत. म्हणजे आपण 7पर्यंत पावना डॅमवर पोहोचू. पावना डॅम म्हणजे ते आपलं वाघेश्वर मंदिर पावना डॅमवरच आहे ते. तलाव पावना लेक, सॉरी डॅम म्हणलो मी. अच्छा ही वाजायली का? मी म्हणलं कुणाचे गाणे वाजायली ती. माझाच अलार्म वाजायला लागलाय बघा. मी म्हणायला आता वैशाली बाजूला आली एकदम माझ्या पाठीमागं थोडीशी. म्हणलं तिनं गाणी कशी लावली म्हणलं एवढा आवाज यायला लागला. आणि आता मॅप बघायसाठी मोबाईलकडे बघितलं तर आपला अलार्म चालू आहे वर. वा, तो बंगल्यावर कोणाचा डोंगर आहे? त्या डोंगरावर कोणाचा बंगला आहे? अशा वळीनं नारळाचे झाडं लावले तर कसलं मस्त वाटायला लागले काय सांगू तुम्हाला. इथं चारी बाजून ऊस, हिरवळ, बाग, खतरनाक वडा वगैरे सगळंच आहे इथं. गेल्या वेळेस तुम्हाला तिकोनाला जाताना मी नोटीसच केलं नव्हतं. म्हणजे त्यावेळेस माझं लक्ष दुसरीकडे जर कुठं. अरे भाई ते डोंगर बघ कसला खतरनाक दिसायला लागलाय. ये ह्याची मॉर्निंग म्हणजे गुड अँड व्हेरी गुड असं. सकाळी उठलं दारात जर हे बघायला भेटत असं काय पाहिजे की नाही सर. भारी राहा लोकांचं. इथूनच लेफ्ट आहे बस. समोर जाऊन राईट घेतलं की तिकोना किल्ल्याकडे जाते रस्ता. आणि आता इकडे वाघेश्वर मंदिर. 800 ते 1000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. आणि जे पाण्यामध्ये असते मोस्ट ऑफ द टाईम. वर्षातले 8 ते 9 महिने पाण्यामध्ये असणारं मंदिर आहे. मंदिराचा रूट सेमच होता, त्याच्यामुळे मी मध्ये बरेचसे पार्ट स्किप करतो. नाहीतर तुम्ही त्या पाठीमागच्या पण ब्लॉगमध्ये तीच बघितलात आणि या ब्लॉगमध्ये पण तीच, तर बोर होत चाल तुम्ही.
त्याच्यामुळे मी त्याला स्किप करून टाकलं आणि आता हा कम्प्लिटली नवीन रूट. आरामात आरामात घाटा वाटायला लागले भाई. कसला सीन दिसायला लागला यार, कमाल आहे कमाल. किती भारी दिसायला लागले. असं वाटायला लागले की सगळ्या डोंगरांच्या मध्ये उतरायला लागलं. लय भारी बरं का मित्रांनो, लय भारी. बघा मी तर तुम्हाला प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगतो, बाहेर पडा फिरा, बाहेर पडा फिरा. अरे इकडं कुठं? पाठीमागं दाखवते वाटतं. लास्ट टाइम इकडनं गेलो. गेला होता का तू? हां गेला होता का याच्या अगोदर? हां आता लास्ट टाइम इकडनं गेलतो मी. इथं तर आता पाठीमागं दाखवायला लागलं होतं. हां मला एक प्रश्न पडला. तुला माहिती आहे इकडून तर जाऊत मग. कुठे गेलेत? हा ये ना, पण लास्ट टाइम इकडूनच गेलो होता म्हणून. नाही रस्ता कुठून? इकडून नाही रस्ता, पाणीच होतं सगळं. आणि 2 आठवड्या आधी गेलतो मी. कधी? 2 वीक आधी. 2 आठवड्या अगोदरच? मग चल इकडून, तुला माहिती आहे तर इकडून चला जाऊ. इकडून. हा चला. कौस्तुभ 2 आठवड्या अगोदर तिकडे आला होता. मॅपवर पाठीमागूनच टर्न दाखवत होता, पण तो बोलला की तिकडून पाणी नाही जाता येणार, तर आपण या साईडनं जाऊ. ठीक आहे चला मग. अरे यार काय यार, कौस्तुभचं डेडिकेशन म्हणा. 2 आठवड्यापूर्वी आला होता लिटरली. एखादं जर सांगतो ना तुम्हाला, जर अगोदरच येऊन गेलेले पण नाही 1-2 आठवड्या अगोदर, तर त्यांना म्हटलं असतं की डोकं भाई लोक तुम्ही जाऊन या. मी आलोय जाऊन, पण पायी आला, एकटा आला, कोण नाही सोबत तरी पण. असे असते ते एक्सप्लोरर. पायी बस फिरायचा गुदा पाहिजे, काय विशेष खतम. चला आता डोंगर उतरला, आता चढायचा. समोर बघा. पूर्णपणे आपण सह्याद्री पर्वतरांगेच्या मध्ये बघा. नुसती हिरवळ्या असल्या म्हणत सुद्धा इकडे. वागेश्वर ये बघा. इथून राईट. आता नाही की मी लक्षात नाही माझं. तिथे बोर्ड लावलाय ना. हाच आहे का? हा इकडंच ॲरो दाखवलाय त्या बोर्डवर. हा टर्न लक्षात नाही कारण मी हा चला. समजलं फोटोत तर वेगळं मंदिर आहे, इथं वेगळं दिसायला लागलं. पण हे दुसरंच मंदिर आहे. थोडीशी ऑफरोडिंग व्हायला लागली. पावसाळ्यात कसलं होत असेल रे बाबा, ही स्लिपरी नुसतं. एवढी माती इथं एवढ्या प्रमाणात. पावसाळ्यात नुसतं कच 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 टायर स्लिप होत असतील या रोडला. विडभट्टीच्या गाड्या जाऊन जाऊन झाल्या वाटतं असं. ये बाबा, एवढ्या प्रमाणात धुरळा माती असली पहिल्यांदा बघायला लागला मित्र. विडभट्टी दिसते का तुम्हाला? अशा बेटा आता असं वाटतं कमी झाले जर प्रमाण. सिटीमध्ये तर दिसतच नाहीत. आता कन्स्ट्रक्शनचे एवढे एरिया आहेत पुण्यामध्ये, तिथं असल्या विटा दिसत नाही. वेगळंच बांधकाम सुरू झाले काही की आता. हा तिथे झेंडा दिसायला लागला होते, ती मंदिर आहे. राईटच बघा, करेक्टच. आलो आपल्या डेस्टिनेशनवर आपण.
झेंडा दिसायला का तेच मंदिर आहे. पब्लिक पण भरपूर आहे यार इथं. कॅम्पिंगसाठी आलेत का लोक, बापरे. टेंट वगैरे लावले, खतरनाक. हेच मंदिर बघा. वर्षातून फक्त 2 ते 3 महिने बाहेर असते इकडे दर्शनासाठी. भरपूर लोक आहेत यार इकडं. वाटलं नव्हतं एवढे लोक असतील म्हणून. हे काय आहे, दगड असे का म्हटले ते एकमेकावर. शॅडो शॅडो इकडे बघ. इकडे इकडे लय ॲटिट्यूड असते बरं का मांजरांमध्ये. लय ॲटिट्यूड असते म्हणतो मांजरांमध्ये. हा ते तर आहे. कुत्रं असतं तर लगे बघितलं असतं, लगे आलं असतं. लगेच होऊन जाते. मग येणंच गेले तू, थांब. आहे का